शासकीय सेवेमध्ये रुजू करावं, सोबतच ग्रॅज्युइटी मिळावी व अनेक मागण्यांसाठी गेल्या 4 तारखेपासून जे आहे ते राज्यभरातील अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या काम बंद आंदोलनावर आहे। अशातच अमरावतीमधील 4 अंगणवाडी सेविकांचं जे आहे ते निलंबन देखील करण्यात आलं आणि सोबत 2000 पेक्षा अधिक अंगणवाडी सेविकांना जे आहे ते बडतर्फ करण्याच्या नोटीशी गेल्याने त्याच पार्श्वभूमीवर जे आहे त्या अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आक्रमक झालेल्या आहेत। अमरावतीच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर जे आहे ते त्यांनी आजपासून ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आपण बघू शकतो। शेकडोच्या संख्येने या ठिकाणी जिल्ह्याभरामधनं जे आहे ते अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत। या अंगणवाडी सेविकेच्या काम बंद आंदोलनामुळे ग्रामीण भागात जो आहे तो चा प्रभाव जाणवू लागला असेल। मेळघाटमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जातो प्रभाव याचा जाणवू लागला। आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या हे आहेत। काय सांगणार ताई, काय प्रमुख मागण्या आहेत, आंदोलन सुरू केलेलं आहे? आम्ही 4 डिसेंबरपासून आम्ही अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि पूर्ण महाराष्ट्राच्या 4 डिसेंबरपासून वेगवेगळे संपावर आहे। आणि आमच्या ह्या सरकारने आम्हाला जे ग्रॅज्युटी आणि 3 महत्त्वाचे प्रश्न आहे, एक ग्रॅज्युटी, वेतन श्रेणी आणि आमची पेन्शन, ह्या आमच्या मागण्या त्यांनी आम्हाला मान्य केल्या आणि फक्त आम्हाला आश्वासन दिवस दुसरं काही दिलं नाही आहे। आणि आजही आमच्या आझाद मैदानावर आम्ही लाखोच्या संख्येने तिथे उपस्थित होतो आणि तेव्हाही आम्हाला आमच्या माननीय सन्माननीय मुख्यमंत्री त्यांचे दिलीप केसरकर यांनी आम्हाला फक्त तुम्ही संप मागे घ्या आणि आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो। पण ह्या शासनाने फक्त आम्हाला आश्वासन दिलं आणि काही दिलं नाही। आणि आम्ही या सगळ्या अंगणवाडी सेविका महाराष्ट्रभरच्या जोपर्यंत आम्हाला 3 मागण्या पूर्ण करणार नाही, लेखी स्वरूपात देणार नाही, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही आणि अधिक तीव्र करण्याची आमची तयारी आहे। एवढे बोलते थांबतो। नक्कीच आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा जो आहे तो या अंगणवाडी सेविकांनी दिलेला आहे। 2000 पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका अमरावती जिल्ह्यातल्या या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहे आणि त्याचा प्रभाव जो आहे तो ग्रामीण भागामधल्या अंगणवाड्यांवर झालेला आहे। छोटे छोटे बालकं त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जात असतात, पण त्यांच्या शिक्षणावर देखील त्याचा जो आहे तो यांच्या संपाचा परिणाम झाला। त्यामुळे मायबाप सरकार केव्हा तोडगा काढणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।